दिल्लीत महाराष्ट्र पॅटर्न राबवला गेला अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली। तर ईव्हीएमवर बोलणारी 3 माकडं गायब आहेत अशा शब्दात मंत्री नितेश राणेंनी निशाणा साधलाय। मी कालच दिल्लीमध्ये राहुल गांधीजी यांच्यासोबत आमची पत्रकार परिषद झाली, त्यातच मी स्पष्ट केलं होतं की दिल्लीमध्येही महाराष्ट्र पॅटर्न लागू केलेला आहे। ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातला विजय प्राप्त केला, निकाल मिळवले आणि त्यासाठी ज्या प्रकारची लोकशाहीतली घृणास्पद कृत्य घडवून आणली महाराष्ट्रात, आणि त्याचाच काल एक्सपोज ज्याला करणं म्हणतो आपण, ते काल राहुलजींनी केलं। 5 महिन्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा या 5 महिन्याच्या काळामध्ये 39 लाख मतं वाढली। प्रौढ मतदाराचा जो आकडा आपल्याकडे आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदान झालं आहे। मतदान आलं कुठून? चुनाव आयोगानं, निवडणूक आयोगानं जो आकडा दिला आहे मतदारांचा महाराष्ट्रातला, त्याच्यापेक्षा साधारण 40 लाख मतदान जास्त झालं असेल, आणि त्याचा हिशोब निवडणूक आयोग देत नाही, मतदार याद्या देत नाही। हाच पॅटर्न दिल्लीत राबवला गेला, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात त्यांना यश मिळालं त्या पॅटर्नचं। आज पूर्ण देश आज हा मोदीजींच्या विचारांवर आणि मोदीजींच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवणारा आमचा भारत देश आहे, आणि म्हणून त्याच्यावर अजूनही त्या शिक्कामोर्तब झालेला आहे। ते कालपासून जे ते 3 इडियट आलेले, जे काही माकडं काल बोलायला बघत होते, आज ते कुठे माकडं गेले? म्हणजे राहुल गांधीच्या तर पक्षाचं मी ऐकलं 1 आणि 2 वरच आहे, काही 0च आहे। म्हणजे ते म्हणजे विचार करा, ही यांची लायकी आणि ही यांची राजकीय क्षमता, आणि बोलतात कोणावर आहे? मोदीजींवर। बोट कोणावर ठेवतात? ईव्हीएमवर। लोकांची मनं जिंकायची नाही आणि नुसतं ईव्हीएमवर ज्याच्यावर ते स्वतः निवडून आले याच्याबद्दल बोंबलत बसायचं। म्हणून आज दिल्लीच्या जनतेचं, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांचे आभार मानेन।